नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3मध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना अभ्यासत होतो आणि या राष्ट्रवादामध्ये आपण राष्ट्र म्हणजे काय हे अभ्यासलो होतं. काही लेखकांनी केलेल्या व्याख्यासुद्धा आपण बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्र किंवा राष्ट्रीयता नॅशनॅलिटी म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. राष्ट्र आणि राष्ट्रीयता यामध्ये सुद्धा फरक आहे. राष्ट्र ही राष्ट्राची किंवा राष्ट्रवादाची एक प्राथमिक अवस्था आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणूनच राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रवाद म्हणजे काय. आता आपल्याला माहीत आहे की राष्ट्र म्हणजे आपण अभ्यासलं की स्नेह भावनेतून लोक एकत्र येतात, आपण एक आहो अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होतात आणि त्यातूनच राष्ट्राची निर्मिती होतात. जेव्हा आपण म्हणतो की आपण जनसमूहाच्या मनात अशी भावना निर्माण होते की आपण एक आहो आणि या एकतेच्या भावनातूनच कशाची निर्मिती होते, राष्ट्राची निर्मिती होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादातसुद्धा आम्ही एक आहो अशी ऐक्याची भावना जेव्हा वास करते त्याच्यातूनच कशाची निर्मिती होते, तर राष्ट्रीयतेची सुद्धा निर्मिती होते. आपल्याला माहीत आहे की आपलं राष्ट्र हे इतर राष्ट्रापेक्षा वेगळं आहे आणि या वेगळ्या राष्ट्रातूनच आपल्या भारत या राष्ट्राची, स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि या लोकांच्या मनात, जनसमूहात जेव्हा आपल्या राष्ट्राविषयीची वेगळेपणाची भावना निर्माण झाली, त्यातूनच भारत एक राष्ट्र निर्माण झालं आणि या राष्ट्रात स्वतःचं आपलं स्वतंत्र असं अस्तित्व असावं आणि या राष्ट्राला आपले अधिकार घेण्याचं स्वातंत्र्य असावं. या राष्ट्राची एक स्वतंत्र अशी शासन व्यवस्था असावी आणि या सगळ्या माध्यमातून स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असावा. या सगळ्या भावनेतूनच राष्ट्रीयता निर्माण होते असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे राष्ट्र म्हणजे एकतेच्या भावनातून राष्ट्र निर्माण होते. तर राष्ट्रीयता म्हणजे लोकांच्या स्वतंत्र राज्य निर्माण झाले किंवा राजकीय स्वातंत्र्याची इच्छा जेव्हा निर्माण होते, राष्ट्रीयतेची इच्छा जेव्हा निर्माण होते, त्या राष्ट्रीयतेच्या इच्छेतूनच कशाची निर्मिती होते, तर राष्ट्राची निर्मिती होते. म्हणजेच राष्ट्रीयतेतूनच राष्ट्र निर्माण होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण प्रत्येकाला असं वाटते की आपलं स्वतंत्र असं राष्ट्र असावं, स्वतंत्र अशी त्याची शासन व्यवस्था असावी आणि या सगळ्यातूनच कशाची निर्मिती होते, राष्ट्राची निर्मिती होते. म्हणजेच राष्ट्रीयता आणि तूनच राष्ट्राची निर्मिती होते असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या राष्ट्रीयतेची सुद्धा काही व्याख्या केलेल्या आहे. पहिली व्याख्या झिरमन यांनी केलेली आहे. त्यांच्या मते धर्माप्रमाणेच राष्ट्रीयता ही सुद्धा काय व्यक्तिनिष्ठ बाब आहे. तसेच ती मनोवैज्ञानिक, आध्यात्मिक आणि मनाची अवस्था, भावना आणि विचार करण्याची पद्धती आणि जीवन पद्धती यांच्याशी संलग्नित असते. त्याच प्रामुख्याने ती आध्यात्मिक आणि शैक्षणिक संकल्पना असून एकत्र उपभोगलेल्या सुखदुःखावर आणि आशा आकांक्षावर आधारित असते. तर अशा प्रकारे एका मनोवैज्ञानिक व्याख्येतून झिरमन यांनी राष्ट्राची संकल्पना ही स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवनातून, मनोवैज्ञानिक आकांक्षेतून, भावभावनेतूनच स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करावी अशी भावना जेव्हा लोकांच्या मनात येते त्यालाच काय म्हटलं जाते, राष्ट्रवाद म्हटलं जाते. जयच रोज यांच्या मते लोकांच्या हृदयांचे एकदा ऐक्य झाले म्हणजेच ते दूर होत नाही, म्हणजेच काय होते, राष्ट्रवाद होते. तर CH हायजे यांच्या मते राष्ट्र आणि राष्ट्रीयता यात फरक नमूद करताना ते म्हणतात की एखाद्या राष्ट्रकाने ऐक्य किंवा स्वतंत्र सार्वभौमत्व प्राप्त केले की राष्ट्र बनते आणि राष्ट्र हे नेहमीच राष्ट्रीयतेवर काय असते, आधारित असते. म्हणजेच राष्ट्र आणि राष्ट्रीयता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु त्यांचं असं मत आहे की राष्ट्रीयता ही राष्ट्राशिवाय सुद्धा अस्तित्वात राहू शकते. राज्य ही संकल्पना राजकीय असून राष्ट्रीयता ही प्रामुख्याने कशी आहे, तर सांस्कृतिक संकल्पना आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रीयतेशिवाय सुद्धा राष्ट्र अस्तित्वात असू शकते. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात आलं असेल की राष्ट्राशिवाय राष्ट्रीयता ही निर्माण होत नाही. राष्ट्रीयतेच्या भावनेतूनच कशाची निर्मिती होते, राष्ट्राची भावना राष्ट्र निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला निर्माण होईल. खालील जी नोट दिलेली आहे त्यात लिहिलेलं आहे की वरील व्याख्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्र निर्माण होण्यास राष्ट्रीयतेची भावना कशी आहे, कारणीभूत आहे. म्हणजेच राष्ट्रीयत्व निर्माण होण्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणं हे सुद्धा काय असते, आवश्यक असते. तर हे या व्याख्येवरून आपल्या लक्षात होते. जर आपण
हायसे यांची व्याख्या सोडली तर झिरमन आणि रोज यांच्या व्याख्येवरून सुद्धा आपल्या लक्षात येते की राष्ट्र निर्माण होण्यास राष्ट्रीयत्वाची भावना ही कशी आहे, कारणीभूत आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचा इतिहास मध्ययुगात धर्माच्या भावनेतून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली होती. तर आधुनिक काळात आपल्याला दिसून येते की जी भावना निर्माण झाली, राष्ट्रत्वाची भावना निर्माण झाली, ही भावना प्रामुख्याने जनतेच्या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीवर, म्हणजेच राष्ट्राच्या निर्मितीवर, स्वतंत्र राज्याच्या निर्मितीवरच, राष्ट्र राज्याच्या निर्मितीवरच 21व्या शतकाचा जर विचार केला तर 21व्या शतकात राष्ट्र आणि राज्याच्या निर्मितीवरूनच राष्ट्रवादाची भावना ही निर्माण झाली. तर अशा प्रकारे आपण मध्ययुगात धर्मभावनेच्या आधारावर राष्ट्रीयत्वाची निर्मिती झाली असं म्हणू शकतो. तर कधीकधी वंशाच्या आधारावर सुद्धा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आणि 21व्या शतकात आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून स्वतंत्र राष्ट्रराज्य असावं या भावनेतूनच राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रवाद म्हणजे काय आणि राष्ट्रीयत्व म्हणजे काय हे संकल्पना आपल्याला शिकायची आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्र म्हणजे काय त्याच्या व्याख्या बघितल्या. या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीयता म्हणजे काय हे आपण बघितलं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला राष्ट्रवाद म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला अभ्यासाची. धन्यवाद.